गाईस, गुड मॉर्निंग गाईस. तर गाईस मस्तपैकी मॉर्निंग झाली छानपैकी. आणि गाईस काय माहिती का, भाजी बनवते काय तर भिरड्याची. आता ह्या लोकांना भिरड्याची भाजी आवडते का नाही आवडते का माहिती नाही. तर म्हणते चला म्हणते भिरड्याची भाजी घेतली आहे बाजारातनं आणली आहे आणि आता मी निवडते. तर बघू भिरडा आवडतोय का नाही ह्या लोकांना. हे बघा गाईस, मी इकडे भिरडा आणलाय दाखवते. तर गाईस मी भिरडा घेऊन आली. आता ह्या लोकांना दोघांना, सिद्धांत आणि सिद्धांतच्या बाबांना भिरडा आवडते की नाही का माहिती नाही, पण मी घेऊन आली बघा इकडे. आणि माझा भिरडा साफ करायची तयारी तर चालू आहे इथे. मस्तपैकी भिरडा साफ करून भिरड्यामध्ये मस्तपैकी बटाटा टाकून वाटण टाकून छानपैकी अशी भाजी करूया. तर गाईस चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू आपण. तर बघा मस्तपैकी आता कढई आपली छानपैकी अशी तापली, त्याच्यात आपण तेल टाकूया. तेल टाकून तर घेतलंय, कढीपत्ता आणि कांदा एकदम टाकून घेऊया आपण. सरस जरा फोडणी उडते. त्यात टाकते थोडी मोहरी, त्याच्यामध्ये टाकूया टॅमॅटो. एक टॅमॅटो कापलाय आणि एक कांदा कापलाय. मस्त पैकी चांगलं नरम करून घ्यायचं. कांदा आणि टॅमॅटो मॅश करून घ्यायचं. त्याच्यात एक चमचा आला लसणाची पेस्ट टाकूया. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया आपण. तिखट मसाला घरगुती, धना पावडर, चिकन मसाला. चिकन मसाला टाकला मस्त स्वादिष्ट लागते भाजी. थोडासा मीठ, कांदा खोबऱ्याचा वाटण केलेला हा वाटण टाकायचा आपण त्याच्यामध्ये. भाजलेला कांदा खोबरा असतो ना, त्याचं वाटण केलंय, हा वाटण टाकायचा थोडासा त्याच्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये हा सोललेला भिरडा मस्तपैकी टाकून द्यायचा. छानपैकी बटाटी अशी धुवून घेतली, ती बटाटी टाकून घेऊया आपण. जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी भाजीमध्ये टाकायचं.
तर गाईस आपण बघा आता भाजीमध्ये मीठ टाकते, भाजीत पाणी टाकले, भाजी मस्तपैकी सुकली आणि चांगली शिजत आली भाजी. त्याच्यामुळे आता भाजीमध्ये आपण मीठ टाकून घेऊया गाईस. एवढं तर पाणी पाहिजेच आहे, नंतर भाजी ना काय होते सुकून जाते, आटते. त्यामुळे थोडस आधी पाणी ठेवायचं. बटाटा टाकल्यामुळे भाजी ती सुकून जाते छान पैकी. बघा गाईस आपली भाजी मस्तपैकी रेडी तयार झाली. तर गाईस सिद्धांचे बाबा आता कामावर ना आले आणि बघू त्यांना बिरड्याची भाजी आवडते काय विचारते म्हणून. का हो सिद्धांचे बाबा, तुम्हाला बिरड्याची भाजी आवडणार का, खाणार का तुम्ही? एक नंबर. अजून खाल्ली नाही तर एक नंबर कशी बोलताय तुम्ही? मी आताशी बनवली आणि तुम्ही आता कामावर ना आलात, कपडे काढून नुसते बसलात तुम्ही तर म्हणता एक नंबर भाजी. कशी काय खाल्ली नाही तर एक नंबर कशी बोलता तुम्ही? हा चांगली होती ना, इकडे बघून बोला ना माझ्याकडे. बिरड्याची भाजी चांगली होते. बिरड्याची भाजी चांगली होते, त्यांना माहिती बिरड्याची भाजी चांगली होते, पण आता खातायत का नाही खातायत काय माहिती, म्हणून म्हटली बघू त्यांना विचारून बिरड्याची भाजी खातायत का नाही खातायत. आणि ती सिद्धांत पडलाय कारण का सिद्धांत आले बड्डेवर न जाऊन आणि सिद्धांतने आली 2 परोठी खाऊन. सिद्धांत आले बड्डेवर न जाऊन, सिद्धांत आले मटण खाऊन खाऊन. काय सिद्धांत हा एक नंबर म्हणतो बघा, झकास. त्याचा पोट भरला, पोट झाला त्याचा टम, सिद्धांत बेडवर पडला खम. काय सिद्धांत हा आता सिद्धांतला लोळवणी घसरणी, सिद्धांत आता झोपून जाईल, सकाळी उठेल शाळेत जायला. तर गाईस चला आता आपण जेवून घेऊया. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला बाय.